हे राज्य व्हावे तो स्त्रींच्या मनी फार फार आहे. बोलू नका तुम्ही सारे कधीच. ते राज्य तुम्हा एकरूप भोसल्यांचेच नव्हे. हे राज्य आहे देवा धर्माचे, गोरगरीब रयतेचे हे राज्य. त्यासाठी हरेक लहान थोर आसामीस या समयास कार्यास लावले पाहिजे. तुम्ही योग्य मैदान कामाचे तितुके जमावणीशीर रायगड याला संतोष झाला. श्रींच्या कृपेने आबासाहेबांनी हे राज्य उठवले. आबासाहेब गेले असे कोणीच मने आणू नका. ते तुम्हा आम्हातच आहेत. आम्ही आहोत ती केवळ त्यांची पाय धो. मेरा 15च्या आमच्या आखी भेटीत आबासाहेब बोलले तो बोलन बोल आजही रुंजी घालतो आमच्या काना मनात. शब्द कसा शिवगंटे सारखा कणीदार हमेश आमच्यावर जागदार राबताच ठेवणारा. अवघे बरे ध्यानी ठेवा. अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं. भुलू नका सारे कधीच की एवढीच तरी असते डोळ्याची पापणी, पण ती सुद्धा नाही घेत कधी साधीत कसपटही डोळ्यात. दौलतीच्या चौथरफानं जरा हुशारीची गरुडी नजर द्या. कोण दिसतो आहे नजारा जंजिराच्या जलकोटावर पिढ्यान पिढ्या हापशी पाय रोवून उभा. हपशी हवा तवा वडक्याने खाली उतरतो या. मावळ किनारपट्टीच्या आपटा थळ तारोठा अशी गावात जाळून लुटत असतोच करतो या. चित्रापू वरबाडून देतो या दिवसा धावल्या. आमचा दर्या आपला ताकद झाल्यासारखं वाटतंय त्याला. नारळा सुपारीचे बोध लागावे तशी आमची रयत माणसं जहाजावर लागतो बेगुमानपणा. बाया म्हणत नाही, लेकी पोरा म्हणत नाही, म्हातारी म्हणत नाही, सरसकट थोराला दाबतोय बसावं. तसाच फिरंगणात तो माजोर फिरंगी. पडलीच्या कोट बंद केल्यात सागरी कासवासारखा डबूल आहे तो. गाठीशी शिकाऊ फौजा राखून आहे तो. पहाट फुटीवर त्याची फिरंगी पाहून अद्रूप सांचे भारदेश या प्रांतात घुसत्यात. काळखेळ्यापासून बंदुकाच्या भारचं बाळाचं ठेवतात कोंबड विकायच्या अगोदर. पडगम काय, नगारा काय, साजणं काय, पडव पडवून काल कल्लोळ कट्या दिसता. गावचं सारं बांधजवान केसचा चौकात हत्यारी घाटावर गोळा करत्या. केसनी गिरिस्ताव व्हा म्हणून भाल्याच्या पाट्याची तोच गावे दपटशा घालत्या. नाहीच मानलं त्यांनी तर होळीच्या हुडक्यावर उभं जात असत्यासनी वाळाना बांधून गाव विहिरीत पावाचे तुकडे टाकून उभा गावच भ्रष्ट झाल्याची आवय उठवतायत. तळण्या दाट्या मुली कालवडीसारखे हाकून भाविणी म्हणून चर्चमध्ये येतात. मुंबईचा टोपीकरही त्याच वाणाचा. नुसतं बेट मुंबईत नाही, जमलं तर खंदेरी उंदेरी पासून पुरा पश्चिम दर्या मारायच्या इराद्यात आहे तो. जगात सर्वहून वेगळा. दिल्ली तख्तावर बगळे वाहनानं टपून बसलेला औरंगी आहे आमच्या समोर. एक ना एक दिवस दक्षिणेत उतरणार. त्यासाठी साहेबी राखली तशी कुतुबशाह आदिलशाहशी जोड साथ देत माजोर गरीब जेर करणं आहेच. तुम्ही अवघे समयास हत्यार धरता तर जागोजागी माजोर गरीब जेर होतच आहे. तुम्हा सगळ्यांच्या जोराबळावर 3 आघाड्यांची भक्कम मोहीम फोडण्याचा मनसुबा धरलाय मी म्हणे. म्हणूनच म्हणताव आम्ही दौलतीचा योगा झाला लई मोठा अजून वाला. थोडं घरी गेलं तवापासून समजा 18 चाचण्यावर बंदीच्या बोगा त्या तुटाया पाहिजे. म्हणून म्हणताव आम्ही थोरण्याच्या वाणी आता रीतीचा अभिषेकच घ्यावा. काय कळेनाच सर्वांच्या मनच बोलला सर्व. आम्ही दूरदेशात अनुजून इथवर आलो की स्वामींची धडाडी बाळगू. जमेल ती सेवा लेकीने पायी ठेवावी म्हणून. किती झालं तरी आम्ही तुमची कसं बोलणार एवढ्या जवळकीला अधिकारात. पण स्वामींनी मंत्रघोषात राज्याभिषेक घ्यावा जाता. त्याशिवाय एवढा मोठा कारभार नाही होत राहता. होय महाराज, करून घ्यावा आपण राज्याभिषेक. होय स्वामी, घ्यावा जाता. वय घातलं तरी होय राजा, करून घ्यावा आपण राज्याभिषेक. ठीक आहे, होऊ द्या तुमच्या मनामोजर. बागलांपासून कारवारपर्यंत पसरलेली मराठ दौलत आम्ही नाही तुटू तुंबू देणार. उलट तुमच्या जोळाभरावर जापती राबतीच करू ती.
करा, राज्याभिषेकाची सिद्धता करा. हर 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 महादेव